फोटो जे आहे ते पोस्ट केले जाते आणि तपास जो आहे तो भटकावला जातो. त्याचा सल्लागार कोण असेल आणि त्याला कोण पाठीशी घालतो स्थानिक पोलीस सहकार्य करत नाही असा देखील एक आरोप होता. कोणाला सहकार्य? कोल्हापूर पोलिसांना नागपूर पोलीस तपासासाठी सहकार्य करत नाही. असं आहे, नागपूरकरचा एक कोरडकर कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो, मुख्यमंत्र्यांना भेटतो, अमित शहाजींना भेटतो, पंतप्रधानांशी हातमिळवणी करतो. त्यामुळे नागपूर पोलिसांना माहित असेल, अरे हा फारच जवळचा आहे सत्तेच्या, हात घातला तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील. कारण तो खुल्याम जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय ती गाडी रोल रॉयल्स 12 कोटीची 15 कोटीची बिनधास्त घेऊन फिरतो, ड्रायव्हिंग करतो, ज्यांनी 50,000 कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले, जनतेचे 22 लाख खातेदारांचे पैसे बुडवले, त्यांची गाडी फिरू शकतो. तो उद्या सीपीना खाली उतरेल आणि ती गाडीच ड्रायव्हिंग करेल, मै सीपी हो म्हणून. हे कलेक्टरला मागे बसवेल, आपला गाडी चालवायला लावेल आणि हा कलेक्टर म्हणून बसवेल. सत्तेमुळं गरमी आहे, सत्ता आहे हमारे साथ, तो कोण क्या कर सकता है ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचारे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराजा कोकाटे यांनी संचालकांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. नाशिक बँकेचे काही काळ अध्यक्ष होते, 88 ची नोटीस आहे ती. अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात. त्यामुळं मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या 10-15 बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात, काही अनियमिततेच्या येतात, चौकशी होते, खुलासा होतो आणि ते तर आता सत्तेत आहेत. त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण, जनतेचीच अडचण होणार आहे, कुणाची अडचण होत नाही या राज्यात. सगळं देऊन झालं आणि आता देणार नाही. म्हणजे काय म्हणते त्याला, राज्य शिल्लक नाही आणि पडक्या वाड्यात राहून मी राज्याचा मालक आहे असं शेलारांचं वक्तव्य आहे. शेवटचा प्रश्न देता येणार असं निर्णय सरकारने घेतला नाही आहे ना. खाजगी शाळांमध्ये सुद्धा मुलं शिकतात की काय, मग त्यात अडचण आहे. खाजगी शाळांमध्ये सुद्धा मुलं शिकतात ना, गरिबांची मुलं शिकतात. त्यामुळं जर तिथे MP देऊ शकतो, मेंबर ऑफ पार्लमेंट, आमदारांनी दिलं तर त्यात काय चांगला निर्णय असं माझं मत. एकनाथजी सल्ला दिलाय की कुठेतरी होर्डिंगचं विद्रुपीकरण थांबायला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. आम्हीही त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहे. काँग्रेसची काय भूमिका, काँग्रेसला काय वाटतं? नाही, आदित्य ठाकरेंची भूमिका आहे, सत्ताधाऱ्यांची आहे आणि कोणालाही काय वाटणार आहे त्यामध्ये. होल्डिंगचं जे विद्रुपीकरण आहे कोणालाही वाटेल ते थांबलं पाहिजे, त्यांच्या भूमिकेला आमचं समर्थन आहे. एकनाथ शिंदेवरती काल आरोप झाले आणि भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मुंबईमध्ये जे रस्ते बनतायत, कॉन्क्रिटीकरण होत आहे, मुंबई खिळखिळी झाली आहे, खोदून ठेवलेले आहे मुंबई. त्यामुळे एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का भाजपचे आणि शिंदे, भाजपकडून शिंदे सेना आणि ठाकरे सेना यांच्याकडून शिंदे सेनेवर आरोप झाले. हे सगळं आता मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, एकमेकावर आरोप करत राहायचे आणि त्यांच्यामध्ये फार मोठी गटबाजी आहे. भाजपमध्ये गटबाजी आहे, पण ते दिसत नाही, दाखवत नाही. एक गट त्यांच्या मागे आहे, अमित शहाजींना मानणारा गट त्यांच्या मागे, काही लोकांच्या ते त्यांना वाटतं की शिंदेचं प्रोटेक्शन करावं आणि जे गट दुसऱ्या CMच्या मागे आहेत त्यांना वाटतं की शिंदेचा बंदोबस्त करावा. असंही राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे. त्यामुळं खरी वस्तुस्थिती ही आहे की मुंबईच्या रस्त्यांची हालत निश्चित खराब झाली आहे आणि त्यावेळेस त्याला आयुक्तही तिथे आहेत. सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे, एकटे शिंदे जबाबदार आहे असं मी मानत नाही. हिंदी में जानना चाहेंगे की मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही या संपूर्ण घटनाक्रमाकडे आणि हिंसाचारामध्ये आतापर्यंत जो पोलिसांचा तपास झाला त्याबद्दल काय? नाही, मला वाटतं की पोलीस आता सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये आम्ही आमची समिती होती गठीत केलेली, त्या समितीचा आजचा दौरा किंवा त्याला परवानगी नाकारली, त्याचं काही कारणच असायला नको. आता
आम्ही एकूण कुठलाही पक्ष ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्याची कारणमीमांसा आणि त्याच्या मागे त्या परिसरात जाऊन शांततेचं आवाहन करण्यासाठीच आजची समिती होती. आम्ही काही यांच्यासारखी माती भडकवण्यासाठी आम्ही समिती पाठवली नाही. बजरंग दलाने आणि विश्व हिंदू परिषदेने कबरीसाठी मोर्चा काढावा, त्यातून जे काही वातावरण नागपुरामध्ये तयार झालं, वातावरण बिघडलं, तर याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता होती. पण ते दुर्दैवानं सत्ताधारी तसे वागत नाही आणि शांततेचं आवाहन करण्यासाठी काँग्रेसची समिती त्याला परवानगी नाकारली जाते. म्हणजे याचाच अर्थ की पोलिसांना कुठला तरी दबाव असावा किंवा पोलीस दबावात काम करत असावेत. आम्ही त्यांच्या चौकशीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही. त्यांच्या तपासाच्या दृष्टीनं आम्हाला आता सध्या काही बोलायचं नाही जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. परंतु अलीकडे माहिती मिळालेली जी आहे त्या माहितीच्या आधारे ही दंगलखोर माणसं जी आहेत दोनही बाजूची बाहेरची होती, दोनही बाजूची ही माहिती आम्हाला आता मिळालेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये नागपूर सारख्या शांत शहराला बाहेरची माणसं आणून अशांत करण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर ते सत्ताधारी झोपा काढत आहेत काय, सत्तेत मशगूल आहेत काय, त्यांना या नागपूर शहरातील या घटनेबाबत पूर्वकल्पना जर होती, हे प्री प्लॅन होतं, पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही, पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही, पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली, हा खरा प्रश्न या ठिकाणी येतोय. मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं, परिस्थिती लक्षात आणू द्यावी. जो चुकला असेल, ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांचा सहभाग असेल, ज्यांनी दंगल घडवली असेल, त्याला प्रोटेक्शन देण्याचं, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे. त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही. तर तुम्ही म्हणता बाहेरून आलेले आहे, तर बाहेरून नेमके कुठून आले आहे? त्या परिसराच्या बाहेरून की शहराबाहेर? नाही, शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे, दोनही बाजूची लोक, ही माहिती सुद्धा आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन, दोनही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील शहराच्या बाहेरची, तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. परंतु शांततेचं आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवू नये, ही भूमिका पोलिसांची योग्य नाही. हिंसाचारा संदर्भात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडला, ती चर्चा आदित्य ठाकरेचा सूर देखील तसाच पाहायला मिळतो. नाही, मला त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही. पण एक सांगतो की 400-350 वर्षापूर्वीची कबर, ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा? औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि अनेक प्रश्न महत्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का? नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का? औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का? हा खरा प्रश्न येतोय. आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील, 350 वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन, महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेब शिवाय आता दुसरा विषयच उरला नसेल, फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायची असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल, मिटवायचा असेल आणि औरंगजेबाचं उदो करून त्यांना मतं मिळवायचं असतील, तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी, असे माझं मत आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करता येईल? प्रचंड बहुमत आहे, कोणाची विषाद आहे त्यांना टार्गेट करायची. त्यांना टार्गेट केले तर त्यांच्याच जवळपासचे करतील, दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही.
अजित अजित पवार यांनी देखील म्हटलं की औरंगजेबाच्या खबरीचा विषय हा आता उठून काढणं योग्य आहे. पण ते सत्तेत आहेत ना, योग्य नाही म्हणतात. मग मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं. जशी भूमिका आता अजितदादांनी मांडली, खरं म्हणजे गरजच नाही. एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात, दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते. अरे तुमच्यात दम आहे तर खोदून टाका ना, संपवणा विषय. ज्या दिवशी कबर या महाराष्ट्रातून हे होईल त्यावेळेस विशालगडावर अफजल खानाची समाधी बांधली गेली. ती जागा कुणी दिली? महाराजांनी दिली. कारण इतरांना माहीत व्हावं की कितीही मोठा बलाढ्य शत्रू असेल तर या मातीमध्ये गाळला जाईल आणि त्याची नोंद त्या ठिकाणी होईल. कोणी पुन्हा हिंमत करणार नाही स्वराज्यावर चालून यायची, ही त्यामागची भूमिका होती. आता तेच जर पुरावे नष्ट करायचं असेल, अफजल खानाची समाधी, औरंगजेबाची समाधी नष्ट करून छत्रपती शिवरायांचा इतिहासच मिटवायचा असेल तर म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात परंतु त्यांना तो विचार आणि महाराजांचं कार्य आणि महाराजांना केलेला पराक्रम हा मिटवायचा, हाच त्यांचा उद्देश दिसतो. सर जयंत पाटील अजित पवार यांची बंधद्वार चर्चा झालेली आहे. परवाच देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांची एक जाहीर मुलाखती आपण पाहिली आहे. त्यामुळे काय जयंत पाटलांकडे तुमचं बारीक लक्ष आहे का? तुमचे मित्र आहेत, सहकारी तुमचे आहेत? मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली. आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना. म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची. मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला. म्हणजे काय आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, सीएम, मुख्यमंत्र्यांना? मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही. काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही. केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. संजय राऊत असे बोललेले की आम्ही पण गद्दारांची कधी भेटत नाही, आमच्याकडे वसंतदादा शिवसारखे असे संस्थान पण नाही. नसतील ना, त्यांचे संस्था नाही आहे. संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. ज्या साखर कारखान्यावर 10,000 हजार कुटुंब पोचले जातात तिथले काय अडचणी असू शकतात. ज्या संस्था चालवता हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं, त्या संस्थांचे काही प्रश्न असू शकतात. त्यामुळं ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही. आणि विरोधक आणि सत्ताधारी ठीक आहे, पक्ष पडले, हे झालंय, सगळं वातावरण महाराष्ट्राला माहित आहे. परंतु आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठी आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय? त्यामुळे ह्यावर चुकीचं भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही. कुठेतरी विदेशात पडून गेल्याची चर्चा आहे. त्यातल्या त्यात आता एक बातमी येत आहे की कोल्हापूर पोलिसांना तपासासाठी नागपूर पोलीस सहकार्य करतात. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो असंही म्हटलं जातंय. जाणून बुजून जुने फोटो व्हायरल केले दुबईचे. आता ते मला माहित नाही, कारण फोटो तर मी पण पाहिले. तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे? तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना, आणि त्याला पकडलं जात नाही, बिनधास्त फिरतो तो. सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळ कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात. आपण याच्यावर कारवाई होत नाही. आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटतं एका चॅनलने आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो. तर चॅनलने म्हटलं की तुरी देऊन पळाला. जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी, तो तुरी देऊन कसा पळेल? आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची. पण असेही काही बातम्या करतात, पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला, त्यांनी तुरी पोलिसांना, पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले.
असं म्हणलं तर सत्य नाही, ते वास्तविकता सांगत नाही. आणि एवढंही लावून सांगणं करणं योग्य नाही. ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे. तो पुन्हा बोलताच कामा नये. छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका. अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक मगरांचं स्टेटमेंट आलं, साहित्यिक आहेत, त्यांनी उत्तम सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिलेत. त्याच्यावरूनही त्यांना मला कळत नाही की तुम्ही कोणाच्या बाजूने बोलताय. खरं तर सावरकरजींनी, वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा अवमानच केला होता, नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली. होऊ शकतं. आता यावरून वाद काय असू शकतो. त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली, झालेली चूक मान्य केली. आता याही संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे कामं काही उरले नाहीत. औरंगजेब, कबर आणि हिंदू मुसलमान मस्जिद मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा, बेरोजगारांना उद्ध्वस्त करा, शेतकरी आत्महत्या करू द्या मरू द्या. आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करताना तुम्ही हसत राहा आणि औरंगजेब करत राहा. एवढाच त्याचा पार्श्वभूमीनंतर यातला सर्वाधिक देशात सर्वाधिक छोटे मोठे उद्योग बंद पडण्याचं महाराष्ट्रातच आकडेवारी पुढे आहे. त्यामुळे याकडे कसं बघता, कोविड याला सगळ्यात मोठं कारण होतं असं रिसर्चनं म्हटलं आहे. नाही ना, महाराष्ट्रात कोविड होता. 18 महिने महाराष्ट्रामध्ये कोविडमध्ये आमचं सरकार, त्यावेळेस आम्ही अडचणी संकटात मात करून चालवलं. अनेकांचे जीव त्या ठिकाणी गेलेत. प्रयत्न काय केलेत हे सगळ्यांची नोंद घेतली, म्हणजे केंद्राने घेतली, सगळ्यांनी घेतली, देशाने घेतली, जगाने घेतली त्याची नोंद. पण हे एवढे उद्योग जे काही बंद पडलेत किंवा छोटे मोठे, खरं तर त्यावेळेस आधी लोक स्थलांतर करत होते आणि अशांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता किंवा त्यांना उभं करण्याची आवश्यकता सरकारकडे असायला पाहिजे. आमचा तर काळ कोरोनामध्येच गेला. आमच्याकडे त्यावेळेस म्हणजे तिजोरीमध्ये पैसेच येत नव्हते. आता बिचारी हे जे काही झालंय ते खरं आहे की कोरोनाच्याच मुळे झालंय. अशांना पुन्हा बूस्ट करण्यासाठी त्यांना, नाहीतर प्रचंड लोकांमध्ये या संदर्भात म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची पाळी निर्माण होईल. मोदी 30 तारीख को नागपुर आरएसएस का 100 साल माधव नेत्रालय के उद्घाटन के लिए आ रहे, ऐसा हमने सुना है. तो पंतप्रधान कोई आना कोई बड़ी बात नहीं है. वैसे भी पंतप्रधान दुनिया घूमते हैं, तो नागपुर आना आ रहे तो अच्छी बात है. कुछ नागपुर को दे जाए. रहा सवाल आरएसएस के मुख्यालय में जाने का, तो हो सकता है कि आगे की रणनीति के लिए वो जाए. उनकी मातृ संस्था है आरएसएस. ये कोई छुपा थोड़ी है कि आज आरएसएस छाती पे हाथ रख के, छाती ठोक के कहती है कि महाराष्ट्र की सत्ता हमने लाई है. जनता ने थोड़ी लाई, आरएसएस ने लाई है. ये तो मोदी जी को भी मालूम है कि महाराष्ट्र की सत्ता आरएसएस ने लाई है, तो इसलिए मिलने जा रहे होंगे. पिछले बार में सरकार नहीं आ रही थी, आरएसएस उतरी करके सरकार आई, ऐसे भाजपा के लोग बोलते हैं. तो जनता केवल वोट डालती है, सत्ता तो वो लाते हैं. इसलिए मिलना कोई गलत बात नहीं है. आपल्यासोबत आहे